नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण इथं ऊसाची लागवड केली आहे। तर आपल्याला इथं तणनाशक मारणी झालेली आहे। पूर्णपणे ऊसामध्ये तणनाशक मारले आहे तास धरून, आणि त्यानंतर आपल्याला तिथे फवारणी त्यानंतर इथं खताचं नियोजन करून घ्यायचं आहे। तर इथे DAP घेतलेली आणि त्यासोबत एक युरिया पोटॅश 50% असलेलं तिथं पोटॅशसुद्धा घेतलेले आहे। 2-3 नमुन्याचं मिक्स करून आपण आहे ना तिथे तासानं टाकलेले आहे। त्यानंतर आपण इथे नांगरणी केलेली आहे। पूर्णपणे नांगरणी करून शाने आहे की नाही, उभाटी वकर चालू आहे। पूर्णपणे इकडे झालेली आहे, तिकडं आउट साईडला चालू आहे, आणि त्यानंतर इकडे पाणीसुद्धा चालू आहे, जेणेकरून आपण तणनाशक मारल्यानंतर ते जे आपली ऊस आहे तर ते पिवळा नाही आला पाहिजे। त्यासाठी खत झाल्यानंतर आपल्याला तिथे नांगरणी चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे। मशाल जे पूर्ण तण असते तर ते पूर्णपणे फटातलं आहे की नाही, पूर्णपणे मरून गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही, एकदम फटा आपला आहे तर ते पूर्णपणे काळाभोर झालेला आहे। या साईडला पण इथे आपण बघितलं तर 2,4-D तणनाशक मारले तर तुम्हाला इथे कुठलेही गवत दिसणार नाही। पूर्णपणे जे गवत आहे तर ते पूर्णपणे नष्ट होणार आहे, तुम्हाला कुठेच दिसणार नाही। ते त्याचा जी रिझल्ट पण आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे मिळालेला आहे, तुम्ही बघू पण शकता। आणि तिथं आपल्याला ऊसाला पण जास्त प्रकारे धक्का नाही पोचेल याप्रमाणे आपल्याला मारायचं आहे पद्धतशीर। आणि त्यानंतर आपल्याला वड्डू टाकायचं आहे। तर आता हे नांगरून घेतले, त्यानंतर वड्डू टाकणार आहे उभाटी। तर हे वकरणी अशी चांगल्या प्रकारे झालेली आहे। तर अशा प्रकारे नियोजन करून घेतलेले आहे आपल्या ऊसाचं। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।